माझं नाव संजय तुकाराम देसाई. मी मणेरी मतदारसंघातून पंचायत समितीसाठी शेतकऱ्यांच्या वतीने शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून अपक्ष म्हणून मी फॉर्म भरलेला आहे. या निवडणुकीसाठी अजूनपर्यंत आपण बघतोय की ह्या ज्या मुंबईमध्ये महानगरपालिका निवडणुका झाल्या आणि इथल्या ज्या स्थानिक निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आज जी परिस्थिती राजकीय परिस्थिती बघतोय यामध्ये आपल्या सर्वसामान्यांच्या मताला काही किंमत नाही आहे. आणि ह्या वेळी आमच्या जे शेतकरी जे खरोखर पक्षनिष्ठा सांभाळून जे पक्षाला मतदान करतात पण त्या मताचा काही उपयोग होत नाही, त्या मताचं व्यवस्थित ध्रुवीकरण होत नाही, ह्याचा कुठेतरी उपयोग व्हावा. आता शेतकरी हा सुशिक्षित आहे, त्याचं मत व्यवस्थित सर्व त्या उमेदवाराला पडावं म्हणून हा मी प्रयत्न केलेला आहे ह्या इलेक्शनला उभं राहण्याचा. मुळात म्हणजे ही काटेकी टक्कर आहे. कदाचित आम्हाला यश येईल की नाही, कारण ह्याच्यामध्ये दिग्गज उभे आहेत, पण त्याची तमा न करता कुठेतरी आम्हाला शेतकरी आमचा संघटित करायचा आहे. आम्हाला पराभवाची चिंता नाही आहे. आमच्या शेतकऱ्यांचं मत व्यवस्थित काढणी राखावं आणि ते कुठेतरी संघटित व्हावं, शेतकरी संघटित व्हावं, शेतकऱ्यांचं संघटन पुढील निवडणुकीत दिसावं, यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करून ह्या इलेक्शनला उभा आहे. तसेच यापुढेही प्रत्येक इलेक्शनला प्रत्येक शेतकऱ्यांनी हे आपलं प्रतिनिधित्व करायचं आहे. अजूनपर्यंत आम्ही एक ह्या दोडामार्ग तालुक्याचा शेतकरी संघटना अध्यक्ष म्हणून आम्ही वेगवेगळी आंदोलने केली, वेगवेगळी उपोषणं केली, वेगवेगळ्या समस्या घेऊन आम्ही प्रत्येक पक्षाकडे गेलो, पण प्रत्येक पक्षाने त्याला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त आमचे अर्ज घेतलेले आहेत, त्याच्यावरती उपाययोजना असं काहीच झालेली नाही. तर त्यासाठी कुठेतरी आम्हाला संविधानिक काहीतरी एक पद असल्याच्या नंतर आम्ही त्या प्रश्न लावून धरू शकतो आणि ते आम्ही वरपर्यंत प्रशासनाला किंवा मंत्रालयापर्यंत पाठवू शकतो. याच्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी आम्हाला संविधानिक पद मिळालं, आमच्या संघटनेला किंवा आमच्या शेतकऱ्यांच्या संघटनाला एक ते संविधानिक पद मिळालं तर